नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाशने बाळासाठी पाळणा मागवलेला असतो आणि आकाश फुगे फुगवून त्या बाळाच्या पाळण्याला लावत तो पाळणा सजवत असतो. त्याच वेळेला तिथे आजी आणि राजा काका येतात आणि लांबूनच पौर्णिमा, निलांबरी हे सगळं लपून छपून पाहत असतात. त्यावेळेला आजी येते आणि विचारते की आकाश, अरे हे काय करतोयस तू? अरे तू पाळणा कशासाठी आणलायस? म्हणजे असं आकाश बाळ नसताना पाळणा आणणं योग्य नाही बाळा. त्यावेळेला आता हे सगळं बोलण्याचं व्हिडिओ शूटिंग हे पौर्णिमा करत असते आणि निलांबरी म्हणते की पुन्नू पुन्नू लवकर कर याची शूटिंग. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की आजी, मी यावर काहीही करू शकत नाही, कारण मला भूमीनेच हा पाळणा आणायला सांगितला होता. मी कित्येक दिवस तिला टाळलं, परंतु आता मला त्याला टाळता येणार नाही. त्याच वेळेला मग आता राजा काका म्हणतो की ठीक आहे, तू भूमीसाठी हे सगळं केलंस, परंतु घरात बाळ नसताना असं पाळणा खाली ठेवणं हे बरोबर नाही रे, असं काका देखील त्याला म्हणतो. परंतु आकाशचा इथे नाईलाज झालेला असतो आणि आकाश म्हणतो की भूमीचं मन शांत करण्यासाठी फक्त मी हा पाळणा आणला आहे, बाकी काही नाही. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की आई, हे घे, हा मोबाईल धर, पुढचं शूट तू कर, मी जरा तिकडे जाते आणि पुढे काहीतरी बोलते, जेणेकरून मला आता आणखी यामध्ये काहीतरी मिळेल, कारण एवढ्यावरच भूमीचा व्हिडिओ दाखवून भागवणार नाही, काहीतरी केलंच पाहिजे आणखी, जेणेकरून भूमीला विश्वास बसेल. तू पुढचं शूटिंग चालू ठेव, असं पौर्णिमा बोलते आणि आतमध्येच येते. त्यावेळेला मग आता आकाश हा पाळणा सजवत असतो आणि पौर्णिमा ही आकाशच्या त्या पाळण्याजवळ येऊन म्हणते की वाव, आकाश भाऊजी किती सुंदर आहे हा पाळणा. आणि या सगळ्याचं शूट नीलू करत असते आणि ती खूप खुश होत असते आणि म्हणते की आकाश भाऊजी खरंच खूप छान आहे आणि किती सुंदर दिसते, छोटीशी परी किती छान दिसते या पाळण्यामध्ये, असं म्हणून ती मुद्दामच त्या पाळण्यातल्या नसलेल्या बाळाला खेळवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा राजा काका तिच्यावर ओरडून म्हणतो की हे काय चाललंय तुझं? पौर्णिमा, अगं तू आकाशच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करतेस, अगं त्यामध्ये बाळ नसूनही तू त्या बाळाला खेळवतेस, म्हणजे खूप चुकीचं करतेस ना तू. त्यावेळेला मग पौर्णिमा म्हणते की बाबा, अहो यात काय चुकीचं करते मी, मला खरंच कळत नाही आहे. आपलं अगोदरच ठरलं आहे ना की भूमिताईला हे सगळं दाखवायचं आहे, म्हणजे खोटं खोटं की बाळ आहे आपल्या जगात आणि तिला या सगळ्याने बरं वाटणार आहे, तसं डॉक्टरांनीही सांगितलं आहे ना. मग याच्यामध्ये गैर काय आहे? मी तेच तर करते आहे, त्या बाळ आहे पाळण्यामध्ये त्याला, म्हणजेच खोट्या खोट्या बाळाला खेळवण्याचा प्रयत्न करते आहे आणि हे सगळं आपलं ठरलं आहे, परंतु तरीही तुम्ही मला हे सगळं करू का देत नाही आहात आणि भूमिताईला हे सत्य सांगायचं पण नाही आहे. मग नेमकं काय करायचं आहे? मला खरंच कळत नाही की यात माझं काय चुकतं आहे ते. म्हणून आजी, तुम्हीच मला सांगा, आता आकाश भाऊजींनी हा पाळणा आला आहे, त्याचं कौतुक करायला नको का? पण तुम्ही तर मात्र या सगळ्यामध्ये नुसत्या चुकाच काढताय. हे जरी असलं तरीही तुम्ही या सगळ्या गोष्टी अशा का सांगताय? म्हणजे आपलं ठरलं आहे त्याप्रमाणेच आपण बाळासाठी प्रयत्न करतो आहे की नाही? सगळेजणं म्हणजे भूमिताईला आनंदित ठेवण्यासाठीच बघतो आहे ना. तेव्हा इथे नीलू या सगळ्याचं शूटिंग करत असते. राजा काका आता संतापतो. जे काही पौर्णिमाला हवं असतं ते राजा काका बोलायला लागतो. राजा काका म्हणतो की हे बघ पौर्णिमा, काय ना, नाटक तर करायचंच आहे भूमीची तब्येत व्यवस्थित राहण्यासाठी, परंतु हे तू नाटक करत नाही आहे, हे मुद्दामच तू आकाशला चिडवण्यासाठी हे सगळं करतेस, आम्हाला कळत नाही आहे का? अगं भूमी असताना हे सगळे ॲक्टिंग करणं वेगळं आणि भूमी नसताना हे सगळं करणं वेगळं, आणि इथे भूमी नसतानाही तू मुद्दाम हे सगळं असं आमच्यासमोर वागतेस, याचा अर्थ असाच आहे ना की तू मुद्दाम हे सगळं करतेस. बाळ नाही आहे तरीही तू बाळ असल्याची ॲक्टिंग करतेस, असं करून तू आकाशच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करतेस, हे तू फार चुकीचं करतेस, आम्हाला समजत नाही आहे का? असं पौर्णिमाला ते ओरडतात. आता समोरून भूमी येते आणि ती आवाज देते की आकाश. तेव्हा आता भूमीची वाही येते. पौर्णिमा खुश होऊन मनातच म्हणते की अरे वा, बरं झालं, जर हिने ऐकलं असेल तर मग माझं कामच संपलं, मला दुसरी झंझट करण्याची गरजच नाही. त्यावेळेला मग भूमी येते तेव्हा सगळेजणं गप्प बसतात आणि निलांबरी जे तिचे व्हिडिओ शूट करत असते ते पटकन थांबवते आणि स्वतः बाजूला जाऊन लपते. त्यावेळेला मग भूमी म्हणते की आकाश, अरे हे काय चाललं आहे? तेव्हा मग इथे भूमीला मात्र या सगळ्याचा धक्का बसलेला असतो. मानसी देखील तिच्याबरोबरच असते. आता पौर्णिमा विचार करते की वा, भूमिताईचा चेहरा बघून तर मला असं वाटतंय की कदाचित हिला सगळं समजलेलं आहे.
म्हणजे मी जे काही व्हिडिओ शूट करते किंवा नाही त्याचा काहीही फरक नाही, कारण हिने जर हे सगळं लाईव्ह ऐकलं असेल तर मात्र माझंच काम सोपं झालं इथे आता, असं म्हणून पौर्णिमा खुश होत असते. त्यावेळेला तिथे आता भूमी येताना पाहून सगळे घाबरतात, कारण भूमीला हे सगळं कळलं आहे का किंवा तिने हे सगळं बोलणं ऐकलं आहे का याची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये असते. नंतर भूमी समोर बघते आणि पाळणा असतो. तेव्हा भूमी म्हणते की वाव आकाश, अरे तू पाळणा आणलंयस, असं म्हणून आता ती आनंदाने अगदी खाली उतरते. त्यावेळेला सगळ्यांच्या जीवात जीव येतो, कारण भूमीने काहीही ऐकलेलं नाही आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. आता मनू देखील भूमीच्या पाठोपाठ खाली येते आणि नंतर मग भूमी पाळण्याजवळ येते आणि म्हणते की बाळा, बघितलंस का बाबांनी तुझ्यासाठी किती छान छान असा पाळणा आणलेला आहे, किती छान पाळणा आणला आहे बाळाला, असं म्हणून आता भूमी ही बाळाला पुढे लगेचच जाऊन त्या बाळाला पाळण्यात ठेवण्याचा प्रयत्न करू लागते आणि म्हणते की बाळ किती सुंदर दिसणार आहे पाळण्यामध्ये, किती छान सजवलं आहे पाळणा, हो की नाही, असं म्हणून ती त्या बाळाशी खेळते. तेव्हा आजी म्हणते की भूमी, एक मिनिट थांब, अगं बाळा, आपण पाळण्यामध्ये बाळाला असंच लगेच नाही ठेवू शकत. काय आहे ना, आपण नवीन पाळणा आणला आहे तर बाळाला त्या पाळण्यामध्ये घालण्याचा एक विधी असतो. तो विधी झाल्यानंतर आपण बाळाला पाळण्यात घालू शकतो. असंच डायरेक्ट आपण बाळाला पाळण्यात नाही घालू शकत भूमी, असं आजी ही भूमीला पद्धत सांगते. त्यावेळेला मग आजीला भूमी म्हणते की हो आजी, ॲक्च्युली सॉरी हां, माझ्या लक्षातच आलं नाही. म्हणजे बाळ आलं आणि त्याबरोबर आकाशने हा पाळणा आणला आहे, त्यामुळे मला लक्षातच राहिलं नाही. मी अगदी आनंदाच्या ओघात हे सगळं करत होते. आणि मग आता भूमी ही त्या उशीला म्हणजेच तिच्या त्या खोट्या खोट्या स्वप्नरूपी बाळाला बाजूला घेऊन जाते आणि मग म्हणत असते की आपल्याला नंतर बसायचं आहे हा पाळण्यात. तेव्हा पौर्णिमा हे सगळं बघत असते आणि आकाश आजीजवळ जातो आणि म्हणतो की आजी, मला खरंच कळत नाही आहे की भूमी या सगळ्यामधून कधी बाहेर पडणार आहे. खरंच ती या खोट्या विश्वामध्ये रमली आहे. हे सगळं पाहून मला खूप त्रास होतो आहे. मी पाळणा आणला आहे तर खरं तिच्या इच्छेखातर, परंतु मला हा पाळणा खालीच दिसणार याने खूप त्रास होणार आहे. बाळ हे पाळण्यात नसणार आहे, त्याने खूप वाईट वाटणार आहे मला, परंतु भूमी या सगळ्यातून बाहेर आलेलीच नाही आहे. तेव्हा मग आजी म्हणते की बाळा आकाश, थांब, थोडे दिवस थांब. जसं डॉक्टर म्हणालेत तसं आपण सबुरीने घेऊया. काहीतरी उपाय नक्की निघेल. आता देवी योगेश्वरीच ठरवेल की भूमीला कधी या सगळ्याची माहिती कळून द्यायची आणि त्यावरूनच सगळं काही व्यवस्थित होईल. तर इथे पारितोष हा भूमीच्या बाळाला घेऊन असतो आणि ते बाळ आता सतत रडत असतं, म्हणून तो त्याला काहीतरी खेळणी घेऊन हसवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा अमोली ही तिच्या मैत्रिणीला फोन लावते आणि म्हणते की काय माहिती सकाळपासून खूप रडते. आम्ही तिला बाटलीने दूध पाजण्याचा प्रयत्न केला, परंतु ती अजिबातच रडणं थांबवत नाही आहे. तिला काय होत असेल काय माहिती. त्यावेळेला मग अमोली म्हणते की बरं ठीक आहे, आम्ही वाटे चमच्याने देऊन बघतो. नंतर मग पारितोष म्हणतो की बरं, ती काय म्हणाली तुझी मैत्रीण. तेव्हा अमोली सांगते की पारितोष तिने सांगितलेलं आहे की ती बाटलीने नसेल पित तर तुम्ही वाटी चमच्याने देऊन बघा. अदरवाईज तुम्ही एक काम करा की कापसाचा बोळा आहे ना, तो त्या दुधामध्ये घाला आणि नंतर तो बाळाला द्या. म्हणजे बाळाला आईचं दूध प्यायल्यासारखं फील होईल. परंतु मला एक गोष्ट कळत नाही आहे की हे इतकं तान्हं बाळ या बाळाला कुठली आई अशी टाकून गेली असेल. तिच्या खरंच जीवात जीव कसा आला असेल. आणि मी तर म्हणते की हे परमेश्वराने बाळ माझ्या पोटी का जन्माला घातलं नाही, जेणेकरून मी या बाळाला दूध पाजून त्याची ताण भागवली असती. खरंच परमेश्वर असं का करतो. मला ना या मुलीचा केविलवाण्या पोरीचा त्रास बघवत नाही आहे रे. खरंच असं का केलं आहे देवाने माझ्याबरोबर. हिने माझ्या पदरात हिला घातली असती तर बरी झाली असती ना. तेव्हा मग पारितोष हा तिला शांत करतो आणि म्हणतो की अमोली, हे बघ आपलं ठरलेलं आहे ना, सारखं सारखं हा विषय उगाळत बसायचा नाही आहे. अगं मला कळतं आहे की तुला का त्रास होतो आहे तो, परंतु आपण सारखं त्या विषयावर बोलायचं नाही, आपलं ठरलं आहे. कारण देवाने आपल्या पदरात या मुलीला घातलं आहे ना, तर मग आता हिची चिंता करूया आपण आणि तिचं आता काय करायचं ते आपण बघूया. तू शांत हो. तेव्हा मग आता ती म्हणते की तेच ना, आता तिने मला सांगितलं आहे तसं आपण उपाय करून बघूया. मग पारितोष म्हणतो की ठीक आहे, जर तरीही ती असं सगळं आपण तिने सांगितलेले उपाय करूनही राहिली नाही तर मग आपण डॉक्टरकडे जाऊया. तेव्हा मग अमोली म्हणते की ठीक आहे. मग ती अमोली स्वतःच्या हातात मुलीला घेते आणि म्हणते ही किती छान गोंडस मुलगी आहे ही, आणि कोणाचा जीव झाला असेल, कोण आई अशी करंटी असेल जिने हिला टाकून दिलं. आणि खरंच इतका वाईट चेहरा आहे का या मुलीचा, किती गोड आहे ही. आणि खरंच ती खूप कमनशिबी असेल जिच्याकडे हे बाळ नाही आहे.
परंतु खरंच मला आता खूप त्रास होतो. हिचं रडणं मी कसं थांबवू? हिचं रडणं ना मला थांबवायचं नाही, थांबवायचं आहे. कारण काही झालं तरी ही अशा प्रकारे त्रासात मी नाही बघू शकत. तुला माहिती आहे मला का त्रास होतो पारितोष? कारण मी हिचं रडणं थांबवू शकत नाही आहे. किती काही झालं तरीही मी हिची आई असते तर कदाचित ती थांबली असती ना. परंतु तिच्या आईचं आणि तिच्या बाळाचं कनेक्शन हे जन्मापासूनच असते, नाळ जोडलेली असते. परंतु मी हिच्यासाठी नवीन आहे ना, तर आमचं कनेक्शन व्हायला थोडा वेळ लागेल. आणि या काळामध्ये जो काही या मुलीला त्रास होतो आहे ना, तो त्रास मला बघवत नाही आहे. म्हणूनच माझी इतकी चिडचिड होती आहे, असं आता अमोली सांगत असते. त्याच वेळेला आता मी काय करू असा प्रश्न इथे मोठा अमोलीला पडलेला असतो. तेवढ्यातच दरवाजातून एक आवाज येतो, आई योगेश्वरीचा उदो उदो. आणि इथे पौर्णिमा आणि निलांबरी दोघेजणही झालेल्या व्हिडिओ शूटचं रेकॉर्डिंग बघतात. आणि ते पाहिल्यावर दोघेही खूप आनंदात असतात. पौर्णिमा म्हणते की आई, ही व्हिडिओ शूटिंग नाही आहे, हा आपल्या हाती लागलेला टाईम बॉम्ब आहे, टाईम बॉम्ब. आणि हा टाईम बॉम्ब हा भूमीच्या आयुष्यात एकदा की पेरला आणि तो योग्य वेळ बघून फोडला ना, की या टाईम बॉम्बमुळे भूमीच्या अगदी चिंधड्या चिंधड्या उडतील. आणि तिला हे जेव्हा सत्य समजेल ना, तेव्हा मात्र तिला काय करू आणि काय नाही असं होणार आहे. तिच्या आयुष्याची पूर्णपणे वाताहत होणार आहे. आणि हे सगळं पाहताना मला इतका आनंद होणार आहे, म्हणून सांगू, मला खूप आनंद होणार आहे की या सगळ्यामुळे भूमीला हा त्रास होणार आहे. तेव्हा निलांबरी म्हणते की हो गं पुन्नू, मला तर इतक्या आनंदाच्या उकळ्या फुटतात, म्हणून सांगू ना, किती आनंद होतोय मला. अगं या पौर्णिमा, एकदा भूमीला हे सगळं समजलं ना, तिच्यासमोर हे सगळं सत्य आलं की मात्र ती या सगळ्यातून बाहेर पडू शकणार नाही. डॉक्टरने सांगितलं आहे की तिला जर लवकर यामधल्या गोष्टी समजल्या तर मात्र तिच्या मानसिक अवस्थेवर घाव बसू शकतो की ती वेडी होऊ शकते. मग आता पौर्णिमा म्हणते की आई, मला तर हेच हवं आहे ना. त्या भूमीने आणि आकाशने किती त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु आत्ता मात्र मी त्यांना सोडणार नाही. काही झालं तरीही भूमीसमोर ही क्लिप लवकरात लवकर जायला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये खुद्द आजीने आणि आकाशनेच कबूल केलं आहे की भूमीचं बाळ हे खोटं आहे आणि भूमीचं बाळ या जगात राहिलेलं नाही. हे स्वतः आकाश आणि आजी याने कबूल केले. जर आपण हे सगळं तिला तोंडाने सांगायला गेलो असतो ना, तर तिने आपल्यावर विश्वास ठेवला नसता. पण मात्र जेव्हा हे आपण तिच्यासमोर व्हिडिओ शूटिंग दाखवू, तेव्हा ती या सगळ्यावर नक्कीच विश्वास ठेवेल. कारण तिला हे सगळा समोर लाईव्ह पुरावा दिसणार ना. म्हणूनच मग ती हे सगळं बघणार आणि तिच्या लक्षात येणार की हे सगळे तिच्याबरोबर खोटं वागले. शिवाय तिला या सगळ्याचा मानसिक धक्का बसणार, तो वेगळाच. म्हणूनच मला लवकरात लवकर ही बातमी आणि ही व्हिडिओ हे भूमीपर्यंत न्यायची. आणि भूमीला कधी वेड्याचे झटके बसतात ना, असं मला झालं आहे, असं पौर्णिमा खुश होऊन मनातच म्हणत असते. त्याच वेळेला आता अबोली आणि पारितोष दोघं दरवाजात येतात. आणि आई योगेश्वरीची जी जोगती नसते ती येते आणि ती म्हणते की पोरांनो, कसं आहे ना, बाळ आपल्या लेकरापासून आई योगेश्वरी जास्त काळ लांब ठेवू शकत नाही. कारण काही झालं तरीही आई योगेश्वरीसाठी सगळी लेकरं ही तिची सारखी आहेत. म्हणूनच तुम्ही आई योगेश्वरीचा धावा घ्या, तिच्याकडे जा, तिची खना नारळानं ओटी भरा आणि लवकरच तिला तुम्ही साकडं घाला, म्हणजे तुमचं सगळं काही व्यवस्थित होईल बघा. त्यावेळेला आता ती म्हणायला लागते की चला मी निघते. मग आता अमोली तिथेच थांबायला सांगते. आणि तेवढ्यातच आकाश आता पारितोष म्हणतो की अरे, मला एक घर माहिती आहे जिथे आई योगेश्वरीची ओटी भरली जाते. त्याच वेळेला आता कुठली जागा असं अमोली त्याला विचारते. आणि दोघंजणही समोर बघतात तर ती योगेश्वरीची जोगतीन गायब झालेली असते. आता इथे दोघांनाही कळून चुकलेलं असतं की ती जोगतीन नव्हती, तर ती देवीचंच रूप घेऊन आलेली एक जोगतीन होती. आणि मग आता पारितोषला लगेच अमोली म्हणते की पारितोष, मला समजलं आहे, अरे ती जोगतीन होती, परंतु ती देवीच्या रूपात आपल्याला संकेत देण्यासाठी आली होती. पण तू कुठे बोलत होतास जिथे आपण ओटी भरू शकतो? त्यावेळेला पारितोष म्हणतो की आकाशचं घर आहे ना, तिथे देवी योगेश्वरीला पूजलं जातं. आपण आकाशच्या घरीच जाऊया आणि तिथेच करणारा ओटी भरूया. आता दोघांचं ते फिक्स होतं. आणि नंतर रागिनी ही त्या लेडीजकडे म्हणजेच नर्सकडे येते आणि म्हणते की हा दागिना आहे, या ज्वेलर्सकडे, या सराफाकडे विक, याचा योग्य तो मोबदला ते तुला देतील. त्यावेळेला मग आता रागिनीने तो दागिना दिल्यानंतर ती म्हणायला लागते की तुम्हाला आम्ही कोण म्हटलो आहे, म्हणजे हा दागिना आम्ही विकायचा आणि आम्ही पैसे मिळवायचे, याचं बिल तरी आहे का तुमच्याकडे? त्यावेळेला मग आता ती म्हणते की हे बघ, आता जास्त तोंड वर करून बोलायचं नाही.
आणि तिच्या नवऱ्याला ते ओरडून म्हणते की हे बघ शरद, माझ्यावर आवाज चढवायचा नाही हा. अशा धमक्यात ना मी नाकावर टिचून लावते. काय आहे, मला कळतंय की तुमची यावेळेला नड आहे आणि माझीही यावेळेला गरज आहे. त्यामुळे आपल्या दोघांचीही मान अडकायला नको म्हणूनच मी हा सुवर्णमध्य काढला आहे. शिवाय तुम्ही जर हा दागिना इथे दिला तर त्याची चांगली रक्कम मिळेल तुम्हाला, म्हणून मी इथे दिले, बाकी काही नाही. आणि जर तुम्ही माझी मान अडकवायला गेलात ना तर लक्षात ठेवा तुमची मान अडकेल. म्हणूनच आता एकमेकांना सांभाळून घेऊन पुढे जाऊ. असे हेवेदावे करून काहीच होणार नाही, लक्षात आलं. असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. नंतर नर्स आणि तिचा नवरा हे दोघंजणही एकमेकांना मान डोलवतात आणि नंतर मग रागिनी तिकडून निघून जाते आणि ते ज्वेलर्सकडे जाऊन ती नर्स म्हणते की मला हा दागिना ना विकायचा आहे. तेव्हा मग ज्वेलर्स तो दागिना बघतो आणि मग त्याला त्याच्यावर बघून संशय येऊ लागतो. नंतर भूमी इथे तिच्या खोट्याशा बाळाला खेळवत असते. त्याच वेळेला तिला वाडेकरांचा फोन येतो. तेव्हा भूमी म्हणते की या सर्वांचा फोन मला कसा काय आला. तेव्हा मग ते तिला सांगतात की मॅडम, तुमचा घरातला एक दागिना आहे तो माझ्याकडे विकण्यासाठी आला आहे. मग भूमी म्हणते की तुम्ही मला त्याचा जरा फोटो पाठवू शकता का. तेव्हा दागिन्याचा फोटो आल्यानंतर भूमी म्हणते की नाही, हा दागिना तर आमच्याकडे नाही आहे कोणाकडे. तेव्हा वाडेकर म्हणतात की मॅडम, हा दागिना मी तुमच्या घरातल्याच कोणासाठी तरी बनवला आहे, एक्सक्लुझिव्ह आहे एकदम, म्हणून माझ्या लक्षात आहे. तेव्हा मग ते म्हणते की कोण बाई विकायला आली आहे तुमच्या तिथे ऑफिसमध्ये CCTV आहे ना, तिथला तुम्ही मला प्लीज जरा फोटो पाठवाल का. तेव्हा मग आता वाडेकर म्हणतात की हो, आता लगेच पाठवतो. नंतर सराफ तो CCTV फुटेज स्वतःच्या मोबाईलमध्ये काढतो आणि त्याच लेडीजचा जो फोटो असतो तो फोटो आता भूमीला पाठवतो. आणि भूमी तो फोटो पाहते आणि तो पाहता क्षणी तिला धक्का बसतो आणि ती म्हणते की ही बाई मी कुठेतरी पाहिली आहे. म्हणजे माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला हॉस्पिटलमध्ये जी नर्स होती तीच ही नर्स आहे. पण ही नर्स आमचा घरातला दागिना घेऊन विकायला गेली, हे नक्की काय आहे. आमच्या बंगल्याच्या खाली पण मला ती नर्स काल दिसली आणि आकाश म्हणत होता जेव्हा तो बघायला गेला त्यावेळेला आत्या देखील तिकडेच खाली होत्या. म्हणजे हे नक्की याचा काय आहे. हा योगायोग आहे की याचा एकमेकांशी काही संबंध आहे. म्हणूनच आता भूमी ही खाली येते आणि आकाशला म्हणते की आकाश, हा बघ, हा दागिना आहे तो वाडेकरांच्या सराफाच्या दुकानामध्ये विकण्यासाठी गेला आहे. त्यांचा फोन मला आला आणि त्यांनी सांगितलं की हा दागिना जो आहे तो आपल्यासाठीच आपल्या घरातल्या कुठल्या तरी एका लेडीजसाठी त्याने बनवला आहे. मग आता भूमी तो फोटो हा मनूला दाखवते आणि मनू म्हणते की नाही गं ताई, हा तर माझा नाही आहे. नंतर मग ती सगळ्यांकडे तो फोटो दाखवते, कोणीही तयार नसतं. त्याच वेळेला पटकन मानसी बोलते की पौर्णिमाचा तर हा दागिना नाही आहे ना. तेव्हा पौर्णिमा आता दचकते आणि त्यावर भूमी सांगते की नाही अगं, हा पौर्णिमाचा नाही आहे, पौर्णिमाचे दागिने मला माहिती आहेत, पण हा कोणासाठी नक्की बनवला आहे. तेव्हा मग पौर्णिमाच्या जीवात जीव येतो. ती म्हणते की बरं झालं हा दागिना माझा भूमीने बघितला नव्हता. खरं तर माझ्यासाठी अभिजितने हा दागिना अगदी सरप्राईज म्हणून दिला होता, म्हणून यांना कोणालाही माहीत नाही आहे. बरं झालं हाच दागिना मी पुढे केला, नाहीतर माझी वाट लागली असती. नंतर मग आता भूमी म्हणते की आत्या, तुम्ही बघताय का, म्हणजे हा तुमचा दागिना आहे का. त्यावेळेला रागिनी म्हणते की नाही गं, माझा हा दागिना नाही आहे. शिवाय माझे सगळे दागिने हे आईकडे आहेत, त्यामुळे हा दागिना बाहेर येण्याची गरजच नाही आहे, हो की नाही आई. तेव्हा मग पौर्णिमा आणि लगेच आजी म्हणतात की हो हो बरोबर आहे, मग आता काय करायचं. तेव्हा आता लगेच आकाश म्हणतो की भूमी बहुतेक नसेल आपला, त्यांची चूक झाली असेल. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश, तू एक काम करतोस का, याचा सगळ्याचा उलगडा नक्कीच होईल. तू जरा हॉस्पिटलमध्ये फोन करतोस का आणि तिकडे प्रीती नर्स आहेत त्यांच्याशी बोलता येईल का असं विचारतोस का. त्यावेळेला मग आता आकाश हॉस्पिटलमध्ये फोन लावतो आणि विचारतो की जरा आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रीती नर्स आहेत त्यांच्याशी भेट होऊ शकते का. आणि आकाशला जो समोरून रिप्लाय येतो त्याने त्याला खूप धक्का बसलेला असतो. भूमी विचारते की आकाश, अरे काय झालं. तेव्हा मग आकाश सांगतो की भूमी, जी प्रीती नर्स आहे ती हॉस्पिटल सोडून निघून गेली आहे, त्यांनी नोकरी सोडली. हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. आता भूमी म्हणते की आकाश, मला ना हे सगळं जरा संशयास्पद वाटतं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा घडतात काय आणि ती नर्स नोकरी सोडून जाते काय. म्हणजे मला असं वाटतं की नक्कीच यामध्ये काहीतरी एकमेकांशी संबंध आहे. तेव्हा मात्र रागिनी म्हणते की अगं भूमी, मला असं वाटतंय ना की तू या सगळ्याचा खूप जास्त विचार करतेस. अगं कदाचित जे आपले सराफ आहेत ना वाडेकर, त्यांची चूक झाली असेल अगं ओळखण्यात.
कारण आपल्या सगळ्यांसाठीचे जे दागिने आहेत ते तेच बनवतात, परंतु कधीतरी त्यांच्याकडून चूक झाली असेल, त्यांना असं वाटलं असेल की आपलाच दागिने आहे, परंतु असं कसं नसेल. तेव्हा मग आजी म्हणते की हो बरोबर आहे, रागिनी म्हणते ते. भूमी, अगं तू बहुतेक या गोष्टीचा जास्त विचार करतेस. तसं काहीच नसेल, तो दागिना आहे ना, तो आपला नसेल, चुकून त्यांची काहीतरी अशी ओहे झाली असेल की आपल्यासाठीच दागिना बनवला आहे, परंतु आपल्यासाठी नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश, अरे कसं आहे ना, त्यांनी इतकं कॉन्फिडंटली सांगितलं म्हणजे मला काहीतरी वाटतंय. तेव्हा आता आकाश म्हणतो की भूमी चल आपण रूममध्ये जाऊ. तेव्हा भूमी म्हणते की अरे आकाश, माझ्या लक्षातच आलं नाही. अरे बाळ रूममध्ये एकटं आहे आणि मी इथे खाली आली आहे. चल चल असं म्हणून ती पटकन तिथून धावते आणि आकाशही आता तिच्या मागे मागे जात असतो. त्यानंतर आता रागिनी ही गप्प असते, कारण भूमीला शांत म्हणजे बाळामुळे तर शांत झालेली असते, परंतु रागिनी इथे विचार करते की या भूमीचं अजूनही दिमाग अगदी तेज चालू आहे. नाही म्हणजे इतकी ती बाळाच्या मानसिक अवस्थेमध्ये गुरफटलेली आहे, तरीही तिच्या अँटीने, बाकीचे जे अँटीन आहेत ते अगदी बरोबर काम करतायत. बाकीच्या गोष्टी हे तिच्या बरोबर कळतायत. म्हणजे इतकं सगळं घडलं तरीही या भूमीची हेरगिरी काही जात नाही आहे. तिच्यामध्ये तो जो काही पॉईंट आहे तो तर काही जायला तयारच नाही आहे. असं म्हणून आता रागिनी इथे वैतागलेली असते. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता पौर्णिमा ही भूमीची उशी म्हणजेच तिचं ते बाळ घेण्यासाठी आलेली असते आणि तिला धक्का म्हणजेच तिला तो त्रास देत असते. तेव्हा भूमी तिच्यावर ओरडते की ए पौर्णिमा, अगं काय करतेस काय तू, माझं बाळ दे मला परत. परंतु आता पौर्णिमा म्हणते की नाही नाही देणार, अगं हे तुझं बाळच नाही आहे, तुला कळत नाही आहे, हे तुझं बाळच नाही आहे. असं म्हणून ती उशी हिरावून घेते आणि मागे मागे पळत असते. मध्ये निलांबरी उभी असते आणि पौर्णिमा ती उशी घेऊन आता निघून गेलेली असते आणि भूमी तिचा पाठलाग करत असते. परंतु पौर्णिमा इथे आता रूममध्ये लपलेली असते आणि तिच्या म्हणजे पडद्याच्या मागे ती लपून असते. तर इथे आकाशला खाली भेटण्यासाठी पारितोष आणि अबोली त्याचप्रमाणे बाळ आलेलं असतं. आता पारितोष हा म्हणत असतो की आकाश हे बघ बाळ, असं म्हणून आता ते गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्यातच आता भूमी ही धावत धावत खाली येते की आकाश आकाश माझं बाळ, असं म्हणून ती खाली धावत धावत येते. तेव्हा आता भूमीला समोर पाहिल्यानंतर पारितोष आणि अबोली यांना खूप मोठा धक्का बसतो. आता बाळ हे रडत असतं आणि अबोलीने बाळाला घेतलेलं असतं आणि ते बाळ रडत असताना भूमी ही खाली खाली येते आणि त्या बाळाला तिच्या हातातून घेते आणि म्हणते की माझं बाळ शांत झालं, असं म्हणून ती आता त्या बाळाला जवळ घेते आणि त्याला गप्प करण्याचा ती आता प्रयत्न करत असते. परंतु इथे जेव्हा भूमी त्या बाळाला हिरवून घेते तेव्हा मात्र अबोलीला खूप चीड आलेली असते आणि भूमी बाळाला घेते आणि बाळाला जवळ घेऊन ती त्याच्या पाप्या वगैरे घेत असते आणि आकाशलाही आता काय करावं हे काही सुचत नाही. भूमी मात्र बाळाला बघून खूप खुश होते. आता या सगळ्यामध्ये नेमकं काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.